तर लय म्हणजे मला लय भारी वाटलं की एवढ्या परिस्थितीतनं आपण मेडल आणलं. मला जिंकलं. म्हणजे जिंकलो म्हणजे मला ते म्हणजे खूपच अभिमान वाटलं की आपलं देशाचं नाव पार तिथं आपलं राष्ट्रगीत म्हणजे आपल्या देशाचं बी तिथं लागलं होतं. मला ते लय भारी वाटलं की असं आपल्या भारताचा झेंडा बी तिथं सगळ्यात वरती हे झालं होतं. भारत झेंड्याचं नाव बी घेऊन मला पुढे बोलवलं असं खूप म्हणजे समाधान, खूप खूप भारी समाधान. वाटलं म्हणजे. आणि घरी तर आनंदाचा टीव्ही क्षण. हो हो घरी टीव्ही नव्हते घरच्यांना बघायसाठी. हा म्हणजे असं की माझं ते फक्त मला कॉल बी लागत नव्हतं, तिकडे व्हिडिओ कॉलच लागायचा. हा साधा व्हॉट्सअप कॉल कॉल. व्हॉट्सअप कॉल नाही ते बरोबर. इंस्टाग्राम काय हा. असेल ते त्याच्यावर लागायचं. मग लावला कॉल, बोलला. हो लावलं मी, मग सांगितलं मग की असं असं घरची फार खुश झाली. म्हणजे आई बी फार डोळ्यातनं फार पाणी आलं आईचं. म्हणजे असं. तुझ्या पण येते आता थोडं थोडं हो. पाणी. परत संदीप पापा बोंडवेला सांगितलं मी सगळं. म्हणजे आपण चांगलं कौतुक केलं म्हणले, एवढं ध्यान देऊन घेतलं आपलं चांगलं हे केलं तू असं तसं देशाचं नाव केलं बरंच आपण. मग हे नंतर आमचे वस्ताद हे पहिले ह्यांना फोन केला. प्रेक्षको नमस्कार. एक वाक्य आठवते मला, सगळंच दूध डेअरीला घालू नका, घरात एक पैलवान सांभाळा. हे वाक्य कोणाचं आहे चांगलं माहिती आहे तुम्हाला, कमेंट करून नक्की कळवा. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, धाडधिप्पाड हत्तीसारखा पुरुष एखादा मुलगा रस्त्यावरून चालला तर संपत्ती कोण विचारत नाही, तुम्ही काय खाताय आणि कुणाचा मुलगा आहे म्हणून विचारलं जातं. पैलवान म्हणजे युक्तीचा आणि शक्तीचा मेळ असणारा खेळ आहे. फक्त ताकदी असून चालत नाही आणि फक्त युक्ती असून चालत नाही, दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा पैलवान तयार होतो. आणि पैलवान जेवढा शांत असतो तेवढा तो ॲग्रेसिव्ह असतो. तर दोन्हीचा ताळमेळ घालून खेळायचं असतं आणि हे खरं तर अनुभवाने तयार होत असतं. पण सनीला ते खूप लवकर लक्षात आलं. वयाच्या 17व्या वर्षी एशियन यूथ कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला 17व्या वर्षी सुवर्ण पदक मिळवून देणारा सनी सुभाष फुलमाळी, मूळचा बीडचा, रोजगारानिमित्त पुण्यात स्थलांतर झालं आणि इथल्या स्थानिक गावकऱ्यांनी, इथल्या वस्तादांनी त्याला चांगलं ट्रेन केलं. मी आता त्याच्या वडिलाकडून असंही ऐकलं की त्यांच्या 1-2 पिढ्यांपासून 3 पिढ्यांपासून यांच्या घरात कुस्ती खेळली जाते. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे हा भाग आपण समजू शकतो, इथे एक पैलवानकीचं एक माहेर म्हणतो आपण. पण बीड सारख्या भागात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा, जागतिक कीर्तीचा वयाच्या 17व्या वर्षी पोरग तयार होतं, पैलवान तयार होतो. हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. सनीचा मी व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये त्याची मॅच्युरिटी खूप चांगली दिसली. म्हटलं की त्याच्यात जे काय क्वालिटी आहे, त्याचं जे काय गुणवत्ता आहे ती इतरांनी लक्षात घेतली पाहिजे. आसपासला इथे खूप चांगल्या बिल्डिंग्स आहेत प्रेक्षक, पण तिथे तर आहार तज्ञांच्या सल्ल्याने जेवण घेणारी मंडळी आहेत, खूप वेल नोन डाएट खाणारी मंडळी आहेत आणि मिळेल ते खाणारा हा सनी. शेळीचं दूध, बाजरीची भाकरी, नॉनव्हेज जे काय घरी येते आणि ते घरोघरी नंदी बैल फिरवून ते हे करायचे, उदरनिर्वाह करायचे. तर लोकांनी दिलेलं अन्न, या सगळ्यामधून त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह करतंय. या सगळ्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेला सनी, पैलवान सनी सोबत आपण चर्चा करतोय. त्याला काय वाटतंय सगळं समजून घेतोय. सनी, तर एकतर तुझं खूप खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. कदाचित तुझं वय 17 असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीची एक मॅच्युरिटी लक्षात येत नसेल, पण खूप कौतुकाची गोष्ट आहे. जागतिक पातळीवर सगळ्या इंस्टाग्रामच्या पोस्ट, फेसबुकच्या पोस्ट, न्यूज पोर्टल, मेनस्ट्रीम मीडिया, सगळ्या डिजिटल मीडिया तुझ्या नावाने कौतुक करतोय. काय वाटतं तुला बघून हे? सर मला म्हणजे खूप म्हणजे अभिमान वाटते की मी देशासाठी सुवर्ण पदक आणलंय. मला खूप म्हणजे हे वाटते की आमचं एवढी परिस्थिती नसताना बी मी देशासाठी हे केले. मला म्हणजे खूप अभिमान तर वाटतोय. पण जरा मला सांग, तालमी तुझा सराव कसा असतोय? सराव म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर कुस्तीची सुरुवात आमच्या आजोबापासून झालेली आहे. म्हणजे आमची पिढ्यानपिढ्या म्हणजे कुस्तीच अगोदरपासून. ओके, आजोबा कुस्ती खेळायचे, वडील पण कुस्ती खेळतात. हो, माझे पंजोबा म्हणजे सगळेच कुस्ती करायचे. म्हणजे परंपराच एक घरात नाही काय कुस्ती. पण त्या परंपरेचं रक्त आहे ते तुझ्यात एकदम सगळं एकदम पुढे आलं आहे की नाही? ते परंपरा डीएनए आहे सगळं. हा, बर बर. मग आजोबा कुस्ती करायचे. कधी तालमीत नव्हते आपले, गावाकडे जिथे माती बिती काय सण वावर वगैरे लढत करायचे. वावरात म्हणजे जमिनीमध्ये, रानात. हो. मग आजोबा नंतर माझे पप्पा खेळायला लागले. ते बी असंच आपले वावरात रानात बिनात कुस्त्या करायचे. आणि कुस्त्यांची फार आवड होती म्हणजे पूर्ण आमच्या घराण्यालाच. मग आम्ही 3 भाव आहेत. काय नाव 3 भावांची? मोठ्या भावाचं नाव आहे भैया आणि बादल आणि सनी. आम्ही 3 भाऊ. मी सगळ्यात बारीक आहे. ओके. मग आम्ही पप्पा मूर्ती लहान पण कीर्ती महान केली तू.
मग नंतर पप्पा आमचं कुठं बी असं वावर बिवर जिथं असेल ना ते बी तसंच केलेलं आहे त्यांनी बी पहिलं की. पण आमचं बी तसं जिथं वावर बिवर काय असेल तिथं आम्ही मग तिघं भाऊ आहे, आमच्या आत्याचे दोघं तिघं पोरं, आम्ही 5-6 जण असायचो. आमच्यातच आम्ही प्रॅक्टिस करायचो, वावरात लढत्या करणार असं तसं. पप्पा मग आम्हाला सकाळी उठून आपलं रनिंग, आपले जुने व्यायाम, सपाट्या, बैठकी काय असेल ते त्यांचं जुनं व्यायाम, आणि आपलं माती तिथं जिथं माती असेल तिथं, म्हणजे पाठसाऱ्या गावात नाही आमच्या गावात. पुण्यात लोहगावला किती साली आला? 10 ते 15 वर्ष 10 ते झालं 15 हो, वर्ष, इथं ओके. झाले. म्हणजे इथं म्हणजे तिकडं राहिलो थोडे दिवस, तिथनं उठवलं की इकडं, इकडून उठवलं की इकडं, म्हणजे आम्ही भटके समाज, भटक्या विमुक्त जातीमध्ये. त्याच्यात मग आता इथनं उठवलं की तिकडं जायचं, तिकडून उठवले की आता इथं राहिलो. मग पप्पा आमचं इथं वावरात असेल का इथंच तालमी बिलमीची परिस्थिती नव्हती एवढे तालमीत टाकावं ते गाणं, मग इथंच घ्यायचं. पण आता पप्पाला कामाचं बी बघायला लागायचं, कामाला जायचं. मग नंतर प्रॅक्टिस घ्यायला पप्पांना वेळ नव्हती. मग इथं आम्हाला इथं गावात पाठवलं, आपल्या गावातर्फे तालीम आहे इथं, फुकट काही पैसे फी बी नाही. तिथं आम्ही जायचो 5 हजार. मग तिथं मी गेल्यावर हे आमचे वस्ताद सदाशिव रागपुसरे हे आपण लहानपणी मला मग त्यांनी आपलं डाव बिव काय असेल त्यांचं शिकवलं. मग तिथं थोडं चांगलं झालं. मी गेलो जानता तालमीत, त्यांनी सांगितलं की पप्पा असं पोरगं चांगलं आणि त्याला चांगल्या तालमीत टाकायला पाहिजे. मग मी जानता तालमीत गेलो, संदीप पप्पा भोंडेपाशी. मग त्यांनी बघितलं मला, पहिला बघितलं. मग पप्पाला बोलले, पप्पाने सांगितलं की बाबा आमची परिस्थिती असाची, असं सगळं बघितलं ते पप्पाला काय बोलले की ह्याच्यामध्ये क्वालिटी आहे, चांगलं आहे. नंतर पहिलं मग राहिलं, पप्पाने सांगितलं त्याला असंच आमची परिस्थिती आहे. तर म्हणलं ठीक आहे, अर्ध फी भरा. मी काय तिथे अर्ध फी असले तरी आमच्याकडनं होत नव्हती, मी निघून येणार होतो अर्ध फी मधनं. अर्धी किती होती? अर्धी म्हणजे ती का 5-6 हजारच घ्यायचे महिन्याला, त्यात खाणं राहणं सगळं सगळं म्हणजे त्यांच्याकडनं 5-6 हजार करायचे ते माझे सगळं. बरं, कौतुकास्पद गोष्ट. मग नंतर मी 3-4 महिने राहिलो. मी म्हणजे निघूनच येणार होतो इकडं. मग त्यांना मग कुस्ती बिस्ती आवडली, ते स्वतःच म्हणले की तू थांबित, तुला मी दत्तक घेतो, म्हणजे खर्च पूर्ण खर्च मी करतो म्हणले. तुझी परिस्थिती पण आहे, ठीक आहे. मग तिथनं 5-6 वर्ष झालं मी संदीप पापा गोंडपशीचे, आणि सगळं माझं खायचं, या निमित्तानं त्यांचंही कौतुक आहे. म्हणजे खायचं प्यायचं काय असेल का ते सगळं त्यांचंच. म्हणजे सकाळी माझ्यासाठी ते 4 वाजता उठून, म्हणजे मी एकटाच नाही, असे गरिबांचे 7-8 पोरं आहेत त्यांनी दत्तक घेतलेली, असे चांगली सगळी चांगली पोरं आहेत, नॅशनल इंटरनॅशनल सगळी चांगली पोरं आहेत. मग तिथं मी 5-6 वर्ष राहिलो, चांगलं प्रॅक्टिस केली. त्यांनी काय असेल ते त्यांच्या शेड्यूलनुसार, कोच आमचे प्रवीण शारावत, संतोष यादव, महावीर बनसोडे आमचे कोच, त्यांनी आमची प्रॅक्टिस चांगली घेतली, म्हणजे जसं आपण सांगते तसं. आपण रोज सकाळी आमचे काय असेल ते सपाट्या, रनिंग काय, सकाळी खुर्ची बसून सगळं लक्ष द्यायचं, डाएट बी शेड्यूलनुसार सगळं मग त्यांनी दिलं. मग सगळ्यात अगोदर माझं मेडल बसलं होतं कुमार महाराष्ट्र केसरी, ओके, संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगर. किती सालीला? मागच्या वर्षी आता पाठीमागे 2024 ला. हो, छत्रपती संभाजीनगरला माझं पहिलं मेडल बसलं होतं. मग नंतर माझं नॅशनलला मेडल बसलं सिल्वर. ओके, हो, आत्ताच 2025 ला. ओके. मग तिथं नॅशनलला बसल्या, आमची ट्रायल झाली इंटरनॅशनल साठी. मग त्याच्यात माझी निवड झाली. ओके, ट्रायल मध्ये. मग मी इंटरनॅशनल तिकडे बेहरीनला खेळायला गेलो. मग तिकडे जायच्या अगोदर आपण माझी चांगली 2-4 महिने प्रॅक्टिस, म्हणजे 2-3 महिने चांगलं माझ्यावर फोकस केलं. कोच साहेबांना सांगितलं की सैन्याची अशीच प्रॅक्टिस घ्या, कसं ते शेड्यूल नुसार त्यांचं नाही का. मग त्यांनी तशी प्रॅक्टिस घेतली आणि मी बेहरीनला गेलो स्पर्धेला. त्यांनी प्रॅक्टिस. किती तारखेला तू परदेशात गेला? मी 26 तारखेला गेलो. 25 ला इथनं दिल्लीला गेलो मी, इथनं राहिलो. 26 ला गेलो. 26 ला गेलो तिथं आमची फ्लाईट होती कुवेतला. ओके, मग तिथनं बेहरीनला. ओके, हो, तिथं गेलो. आता मला सांग, परदेशात जाणं म्हणजे डॉक्युमेंटचा खूप मोठा म्हणजे टास्क असतो एक सर्वसामान्यांसाठी, नाही का. तर मला सांग, ते आधार कार्ड, ते पॅन कार्ड, हे सगळे एकत्र करणं, ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं, एक चांगल्या माणसाला सुद्धा खूप प्रशासनाला हेलपाटे घालावं लागतात तिकडे. तू हे सगळं कसं कव्हर केलं? मी नाही सर, ते मला जमत बी नव्हतं काय त्याच्यातलं. सगळं संदीप पापा मंडळीनेच केलं, काय असेल ते त्यांनीच सगळं केलं. माझं सगळं करून परतून आधार कार्ड काय पासपोर्ट बी काढून दिला मला. त्यांना माहित होते का अगोदरच काढून दिलं तर मला त्यांनी पासपोर्ट. म्हणलं आपल्याला इंटरनॅशनल जरी कधी बाहेरच्या देशात गेलो ना, मला म्हणले तुम्ही 100% जाणार, आणि त्यासाठी हे लागण म्हणून मला अगोदरच काढून दिलं होतं. क्या बात आहे, असा गुरु पाहिजे. मग त्याने अगोदरच काढून, मग तेच पासपोर्टवर जास्त लागत नव्हतं, पासपोर्ट लागत होतं, आधार कार्ड, ते दोन्ही माझ्यासोबत होते, दोन्ही संदीप पापा मंडळी काढून दिले होते आमच्या. मग त्याच्यावरच गेलो. ओके, मग विमानात तिकीट वगैरे सगळं त्यांनी? हो, आता इथनं दिल्लीपर्यंत स्वतःच हे होतं, आणि तिथनं इंडियाची टीम होती. ओके, दिल्लीपासून तिथनं पूर्ण सरकारांचा खर्च होता
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा गव्हर्नमेंटचा खर्च होता. क्रीडा मंत्रालयाचा. हो सगळं. मग त्या राहायचं सगळं सोय त्यांचंच होतं. ओके. हो. तर मला सांग, तू भारतीय आहार म्हणजे आपल्याकडचं खाणं तुला आता माहिती आहे, तालती हो. मसाला, तिकडचं खाणं तुला 3-4 दिवसात, किती दिवस होता तिकडे? 6-7 दिवस होतं. 7 दिवसामध्ये तिथलं जेवण कसं होतं तुमचं? तिथं आपल्यासारखं जेवण नव्हतं तिकडं, तसं चायनीज तसलं वेगळं वेगळं चिकन. माझा तू तर एकदम पैलवान आणि एकदम फिटनेस, कसं केलं ते? आता आता तिथं जे होतं तिथं खायलाच खाल्लं. लागणार आहे. हो. हा, हा. तिथं म्हणजे सगळंच त्यांचे हे वेगळंच नव्हतं काय, आपल्यासारखे फळं बिळं जे होते ते खाल्लं. हम्म, असं भाजी बिजीबीचा पनीरची भाजी असायची. हम्म, हम्म, हम्म. ते आपलं जास्त करून हेच खायचं, त्यांचं जास्त खावं वाटत नव्हतं. ओके. मला सांग, तर तिथं पण असतात ना पहिल्यांदा, त्याच्यानंतर तो दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, हो, असं हो, तालमीचं हो. जरा सांग मला, ते कुठल्या कुठल्या देशासोबत, कुठल्या देशाला कसं चितपट केलं? माझे कुस्ती तर 6 कुस्त्या झाल्या 6 देशांच्या पोरास. ओके. हो. सगळ्यात पहिल्यांदा साऊथ कोरियावाल्यासोबत झाली. हम्म, त्यांनी माझ्यावर 1 पॉईंट घेतलं, एकच हम्म. पॉईंट घेतला आणि मी त्याला हरवलं. हम्म, हम्म. मग दुसरं बाकीचे मग एक किर्गिस्तानवाल्यासोबत झाली, त्याला बी असंच 1 साईड हरवलं, म्हणजे एक बी पॉईंट दिला ना. हा, परत जापानवाला सोबत जावे, त्याला बी 1 पॉईंट दिला ना. हा. आणि अजून 2-3 देशासोबत झाली आणि फायनल इराणवाला होते, त्याला बी 1 पॉईंट दिला, सगळे 1 साईड हरवलं. बापरे, ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे, लक्षात घ्या प्रेक्षक हो. बऱ्याचदा म्हणजे मला एक तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे, सगळं घरात मिळतं पण आपण निवांत टीव्ही पाहत टाइमपास करत बसलेला असतोय. त्या अशा पोरांकडे बघा, खरं जिद्द मिळेल तुम्हाला, एक ऊर्जा मिळेल. बर, मग 7 दिवस ही मॅच चालली. हो हो. 7 दिवस माझी नव्हते, माझी एकच दिवसात झाली, कारण की ते गट होते त्यांचे. अच्छा, अच्छा. हा, हा. की आज 60 किलो, उद्या 70 किलो, म्हणजे असं नाही का हा, हा. ते शेड्यूल नसणार. त्याच्यामुळे आम्हाला टीम होती आमच्यासोबत, म्हणून आम्ही लवकर गेलो थोडं. ओके. हो. बरं, आता मला सांग, ज्या दिवशी निकाल लागला हो हो. त्या दिवशी तुला काय भावना होती मनात, किंवा सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचंय कोणाला तरी, असं काय वाटलं? हो, मग पहिल्यांदा तर लय म्हणजे मला लय भारी वाटलं की एवढ्या परिस्थितीतनं आपण मेडल आणलं. मला म्हणजे जिंकलो म्हणजे मला ते म्हणजे खूपच अभिमान वाटलं की आपलं देशाचं नाव पार तिथं, आपलं राष्ट्रगीत म्हणजे आपल्या देशाचं बी तिथं लागलं होतं. मला ते लय भारी वाटलं की असं आपल्या भारताचा झेंडा बी तिथं सगळ्यात वरती हे झालं होतं. भारत झेंड्याचं नाव बी घेऊन मला पुढे बोलवलं, असं म्हणजे खूप भारी वाटलं. म्हणजे आणि घरी तर टीव्ही, हो हो, घरी टीव्ही बी नव्हते घरच्यांना बघायसाठी. म्हणजे असं की माझं ते फक्त मला कॉल बी लागत नव्हतं तिकडे, व्हिडिओ कॉलच लागायचा. साधा कॉल, व्हॉट्सअप कॉल नाही ते इंस्टाग्राम काय असेल ते त्याच्यावर लागायचं. मग लावला कॉल? बोल. हो लावलं मी, मग सांगितलं मग की असं असं घरची फार खुश झाली, म्हणजे आई बी फार डोळ्यातनं फार पाणी आलं आईच्या. तुझ्या पण येते आता थोडं थोडं पाणी. परत संदीप पापा बोंडवेला सांगितलं मी सगळ्या, म्हणजे आपण चांगलं कौतुक केलं, म्हणले एवढं ध्यान देऊन घेतलं आपलं, चांगलं हे केलं तू, असं तसं देशाचं नाव केलं बरंच आपण. मग हे नंतर आमच्या वस्तात हे पहिले ह्यांना फोन केलं, त्यांनी बी चांगलं कौतुक हे केलं. या सगळ्यामधून खूप शिकण्यासारखं आहे. बर, आता मला सांग, तू कधी कल्पना केली होती की बाबा या कुस्तीमुळे आपलं आयुष्य बदलेल, असं कधी वाटलं होतं? हो, मला माहित होतं की मी काहीतरी करू शकतो म्हणून. क्या बात आहे. हो, मला एवढा कॉन्फिडन्स होता की मी काहीतरी करणारच होतं, म्हणूनच तेवढे दिवस तालमीत राहिलो असं. हा हा हा. आता कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील सरांनी 2.5 गुंठ ना, 2.5 गुंठ प्लॉट देण्याचं घोषित केलं. त्यांनी इथं भेट दिल्या 50,000 रुपये खुराकसाठी. ही खूप कौतुकाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ते बी स्वतःच्या ह्याच्यातनं दिलं, स्वतःच्या खर्चानं. स्व खर्चाने म्हणले माझ्याकडनं तुला एक बक्षीस म्हणून दिलं. हो म्हणले सरकारच्या ह्याच्यात काय नाही, माझ्याकडनं तुला बक्षीस म्हणून मी देतो म्हणलं, तुला घरी येऊन दिला. क्या बात. प्रेक्षक बाबा, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, लढाई इतक्यावर थांबत नाहीये. घर झालं किंवा खुराकाचा, पण बाकीचे सगळे कुटुंबीय आहेत ना, आई वडील आहेत, बहिणी आहेत, इतर 2 भाऊ आहेत, तर या सगळ्यांचा खर्च चालण्यासाठी ना अजून बरीच पैशाची गरज असते. सनीबद्दल ज्या ज्या लोकांना कौतुक वाटतं त्या सगळ्या लोकांनी खरं तर सनीला आर्थिकदृष्ट्या सहकार्य केलं पाहिजे. कौतुकाच्या कॉमेंट्स तर करताच तुम्ही, त्याच्याबरोबर त्याला आर्थिकदृष्ट्या सहकार्य केलं पाहिजे, कारण त्याच्यातून त्याचं आयुष्य उभा राहणार आहे. आणि प्रवास इतक्याच थांबत नसतो, अजून बरंच तुला पुढे आहे. आत्ताचं 17 वय, अजून बराच लांब प्रवास आहे. त्या सगळ्या प्रवासासाठी आर्थिक सहकार्य तुम्ही जरूर सनीला करा. त्याबद्दलचे अधिक जर काय अपडेट असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तिथे तुम्ही पहा. बरं, आता मला सांग, पुढचं काय प्लॅनिंग आहे? तर सर आता इथं हे थोडं झालं की मी लगेच तालमीत जाऊन, माझं तर टार्गेट ऑलिम्पिकचं आहे. आणि आप्पा बी त्यांचं बी स्वप्न आहे की ऑलिम्पिक खेळावं म्हणून, तिने त्यामुळेच मला दत्तक घेतलं आणि त्यानुसार ती प्रॅक्टिस बी घेतात. आणि माझं बी स्वप्न आहे की ऑलिम्पिकला सुवर्णपदक आणावं भारतासाठी. खरं तर ना, हा सनी 17व्या वर्षी तयार होण्याच्या पाठीमागं
वस्ताद, आई वडील, कुटुंबियाचं खूप मोठं योगदान आहे. त्याचे आई वडील, त्याच्यानंतर माझ्या समोर वस्ताद बसलेत सदाशिव रागपसरे. त्यांनी पहिल्यांदा हेरलं की इथे ते आता हे गाव आलेत ना स्थानिक, तर त्यांनी हेरलं आणि त्याच्यावर त्याला मेहनत घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्या अगोदर त्याचे वडील हे शेतामळ्यात जिथं माती असेल ना तिथं त्याची प्रॅक्टिस घेत होते. म्हणजे मला तुम्हाला या माध्यमातून एक सांगायचं आहे, त्याच्यावरती जो संस्कार आहे ना कुस्तीचा, तो टप्प्याटप्प्याने होत गेलाय. आणि म्हणजे एक असतं, खेळाडूचा सराव दिसत नाही, खेळाडूचा विजेता पद मिळवल्यानंतर त्याचा तो सत्कार दिसतो. पण तो सत्कार दिसण्याच्या पाठीमागे आई वडिलांपासून सदाशिव सरांपासून ते आता आप्पापर्यंत ना. हो, आपण म्हणजे पूर्ण जे काही मी आता आहे का सगळं संदीप आप्पा भोंडे पशीचं. नाही तर मी बी आता घरी राहून काहीतरी काम मला गेलो असतो. सगळं म्हणजे जे घडवलं सगळं त्यांनीच घडवलं. कारण काय, अशी दानशूर लोक आहेत म्हणून तर समाजातली अशी हरहुन्नरी गुणवत्ता असणारी मुलं पुढे येतात. बाब फार मोठी नसते, पण ती दानशूर वृत्ती असावी लागते, लक्षात घ्या. आणि जो दान देणारा असतो तो कोट्यावधीत एक असतो, 10 लाखात करोडमध्ये एक दान देणारा व्यक्ती असतो. ते तुला मिळाले काय, हा सगळा योगायोग आणि आईवडिलांचा आशीर्वाद म्हण या सगळ्याच्या पाठीमध्ये. कारण खूप टॅलेंट असणारी गावगाड्यात मुलं आहेत. त्या इतर मुलांबद्दल काय वाटतं तुला? सर, माझ्यासारखी अशी खूप मुलं आहेत की जे परिस्थितीमुळं मस्त टॅलेंट आहे त्यांच्या ह्याच्यात, पण परिस्थितीमुळं पुढे गेले नाही ते, म्हणजे त्यांना सपोर्ट भेटला नाही थोडक्यात. तशी मुलांना सर असं सपोर्ट भेटलं ते बी भारतासाठी मेडल आणू शकतात. त्यांना सपोर्ट भेटले पाहिजे. आता तू तर अर्थात नक्की सक्सेस होईल. आणि प्रशासनात, कारण का शासनात एक GR आहे माझ्या माहितीनुसार की भारताचं नाव क्रीडा क्षेत्रात उंचवणाऱ्या किंवा गोल्ड मेडल किंवा इतर मेडल असणाऱ्या खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत संधी मिळते, बरोबर ना? तर आता वय 17 आहे, काहीची वयाची अट पूर्ण झाल्यानंतर मला वाटते सनी शासनातर्फे पुन्हा आणि एकतर उदरनिर्वाह होईल, पेमेंट तर येईल शासनाचं. तुझ्या वयाची जी मुलं आहेत निव्वळ टाइमपास करत बसलेले असतात, काय सांगशील त्यांच्याबद्दल? म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय, तुमच्याकडे वेळ खूप आहे, 24 तास आहे. सनीकडे 24 तास होते, तुमच्याकडे 24 तास आहे. सनीनं त्याचा गोल्डन टाइम समजून एक प्रॅक्टिस केली, तालमीत वेळ घालवला. व्यसनाधीनतेमध्ये अनेक मुलं वाया गेलेली असतात, त्यांना काय सांगशील? सर, काय आई बाप आपल्यासाठी एवढं कष्ट करतात की रात्रंदिवस, की त्यांना वाटते की आपलं पोरगं काहीतरी व्हावा, आपलं नाम कमावावं, असं म्हणजे आपलं नाव पुढे न्यावं. असं आईबाप तर सगळ्यात जास्त कष्ट तर आईबाप करतात सर आपल्यासाठी. म्हणजे माझे आईबाप तर सर फार सकाळी जाऊन फार संध्याकाळी 10 ते 11 वाजता येतात. जसं रोडच्या साईडला आता बेंटेक्स विकतात, आणि फार बेंटेक्स विकून जे रोडच्या साईडला फार उन्हात आणत असं. आई बी आजारी असते, पप्पा बी आजारी असतो, तरी बी म्हणते आमच्यासाठी. आता मी तर तालमीत असतो, आता माझे 2 भाऊ आहे, त्यांना ते बी पाहिलं नाहीत सर. पण ते मॅटवर ना आपलं परिस्थितीमुळे कधी तालमीत नसतं, आपलं घरीच आपलं काय असं प्रॅक्टिस. हो, इथं गावात तालीम तिथं जातात, त्यांचं तेच करतात. आणि आपलं आखाडे बिखाडे जे असतात का ते आणतात. एवढं सांगू शकतो की आपले आईबाप आपल्यासाठी एवढं करतात की त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. सनीला त्याच्या वयाच्या हिशोबाने खूप चांगली समज आहे, हे खूप कौतुकास्पद आहे सगळ्या ऐकणाऱ्या प्रेक्षकांसाठी. सनीच्या आईवडिलांची पण मुलाखत आहे, सनीच्या वस्तादांची पण मुलाखत आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ते सुद्धा नक्की पहा. या निमित्ताने मला एकच सांगायचं आहे, जिद्द, चिकाटी, मेहनत ही माणसाला कुठे घेऊन जाते, 7 समुद्र पार करायला होते प्रेक्षक. त्याच्यामुळं जिद्द हारली नाही पाहिजे, एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. या निमित्ताने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर द हायवेच्या दोन्ही पेजला फॉलो करा. हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. पुनश्च एकदा सनी तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर, धन्यवाद.